प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की गौतमी दुष्यंतला विचारते, का केलंस हे सगळं तू असं, शुभंकरला का आणलंस इथे. आता दुष्यंतने जे उत्तर दिलं ना ते खूप काही असं पटलं नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे, बयोने जर शुभंकरला पाहिलंय असं सगळ्यांनाच वाटलं असतं तर ती हिरो ठरली असती, पण आता शुभंकर परत आलाय तर आता तू हिरो ठरशील तुझ्या मुलांच्या नजरेमध्ये, आणि मग पोलीस कंप्लेंट वगैरे ती सगळीच झंझट झाली असती ग गौतमी. त्यामुळे मी हा डिसिजन घेतलाय. आता बघ तू पुढे काय काय होतं ते. गौतमी म्हणते, पण करायचं काय पुढे. आता हा दुष्यंत म्हणतोय, थंड डोक्याने विचार करून सांगतो. इरा शुभंकरशी बोलायचा प्रयत्न करत असते. बाबा, मी तुझी बाहुली, मी तुझी मुलगी इरा, डोळे उघडणार आहे बाबा. आरव पण जागवायचा प्रयत्न करतोय शुभंकरांना. बयो तिथे येते आणि त्यांचा हात हातात घेते. इराला लगेच जलसी होते. ते बयो म्हणतात ना शुभंकर, बयो बयो असं ते नाव घेतात, तर लगेच इरा तिला धक्का मारते आणि म्हणते, ए तो माझा बाबा आहे, तुझा बाबा नाही आहे तो, आणि त्याच्या जवळ जायचं नाही आहे, माझ्या मम्माने शोधून काढले त्याला, तुझा काही संबंध नाही आहे, तू मागे हो इथून, जा निघून जा इथून. आता बयो तिला काही बोलत नाही. इरा निवळ शाळेतल्या मुलींसारखी भांडते. प्रेक्षकांनो, ही माझी पेन्सिल आहे, माझ्या आईने दिली आहे, तू का घेतली असं वाटलं मला बोलताना. असो, पण आता इरा बयोला लांब व्हायला सांगते आणि स्वतः शुभंकरशी बोलायला जाते. दुष्यंत तिथे येतात आणि या दोघांना म्हणजे तिघांनाही बाहेर जायला सांगतात, पण बयो मात्र चौकशी करायला लागते. सर, बाबांना कोणीतरी इंजेक्शन दिलेलं दिसतंय ग्लानीचं, ते शुद्धीतच येत नाहीयेत. आणि दुष्यंत खूप घाबरून जातो. अरे देवा, हिला सगळंच कळतं. आणि मग तो लगेच सगळ्यांना म्हणतो, तुम्हाला लेक्चर नाही आहेत का, चला निघा निघा इथून, मला ट्रीटमेंट करू द्या पेशंटवर. मला कसं कळेल पेशंटवर ट्रीटमेंट केल्याशिवाय नेमकं काय होतंय काय नाही. आणि ते तिघांनाही बाहेर काढतात. गौतमी बाहेर फोनवर बोलत असते आणि बयो तिला जाऊन गाठते आणि म्हणते, काय हो इराच्या आई, तुम्हाला बाबा कुठे सापडले. गौतमीकडे उत्तरच नसतं. ती खूप घाबरते. ती म्हणते, अगं म्हणजे शुभंकर ना, अगं फुटपाथवर सापडला तो. बयो म्हणते, पण बाबा तर किडनॅप झाले होते ना, मग तुम्हाला फुटपाथवर कसे काय सापडले, म्हणजे बाहेर सापडले बाबा कसे काय, कोणी सांगितलं तुम्हाला पत्ता बाबांचा. आता ही गौतमी म्हणते, अगं मी कमिशनरला फोन केला होता ना, त्यांनी शोधलंय शुभंकरला, आणि तू ना एवढं सगळं टेन्शन घेऊ नकोस, शुभंकर सापडलाय ना, हे महत्त्वाचं आहे बयो. तू कशाला पडते या सगळ्यांमध्ये, जाऊ दे तू आणि जा तुझ्या लेक्चरला. बयो म्हणते, तुर्तास तर मी जाते, पण माझ्या बाबांची ही अवस्था करणाऱ्या लोकांना ना मी शिक्षा करणारच. बाबांना कोणी किडनॅप केलं होतं, का केलं होतं, कशासाठी बाबांची ही अवस्था केली, या गोष्टी तर कळायलाच हव्यात, आणि ते मी शोधणारच. आता असं बोलून बयो निघून गेली आहे, पण आता गौतमीचे धाबे चांगलेच जणांडले आहेत. कमालेने प्रेक्षकांनो, एकट्या बयोलाच हे सगळे प्रश्न पडावे, बाकी इरा आरव तर त्यांचे सख्खे मुलं आहेत ना. असो, आता काय बोलावं पुढे. पण आता बयो उड्या मारतच येते, म्हणजे खुश होतीये आणि अभिरामकडे येते, त्याचा हात धरते आणि म्हणते, मी खूप खुश आहे अभिराम, आज खूप खुश आहे, माझे बाबा परत आलेत. अभिराम म्हणतो, हो, तुझा आनंद मला तुझ्या स्पर्शातनं जाणवतोय. बयो आता तिचा हात पटकन काढून घेते आणि मग अभिराम म्हणतो की, बयो फायनली सगळं तुझ्या मनासारखं झालं ना. बयो म्हणते, हो रे अभिराम, पण तुझा खूप मोलाचा वाटा आहे या सगळ्यामध्ये, मी ना खूप खुश आहे, तुला हवं ते माग आज. आता अभिराम म्हणतो, हो ना, मी सुद्धा खूप खुश आहे बयो, मला जे हवं आहे ना ते मी वेळेवर मागेन. पण काय गं बयो, त्या इराच्या आईने शेवटी तुझ्या बाबांना शोधलंच नाही का, बरं झालं. आता बयो म्हणते, नाही, मला असं वाटतं की इराच्या आईला अचानक बाबा कसे काय सापडले एका रात्रीतून. नाही म्हणजे बघ ना रे, बाबांचा काही पत्ता नाही, कुठे किडनॅप केलं, कोणी किडनॅप केलं, आणि हे सगळं नसताना अचानक त्यांना ते सापडले, काहीतरी गडबड आहे रे अभिराम, तुला नाही जाणवलं का रे हे सगळं. अभिराम म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, इराच्या आईने हे सगळं केलं आहे. बयो म्हणते, ते मला माहिती नाही कसं काय, पण मी या सगळ्या मुळाशी जाऊन सगळं शोधून काढणार. आता इकडे या शुभंकरांचा इलाज सुरू आहे असं दाखवलं. गौतमी बाहेर येते तेव्हा हे तिघही जण लेक्चर संपल्यावर धावतच येतात शुभंकरांकडे. तर गौतमी म्हणते, आज जायचं नाही आहे, बाबाची ट्रीटमेंट सुरू आहे, आणि मला कळतं आहे तुम्हाला बाबाशी खूप बोलायचं आहे, गप्पा मारायच्यात, पण नाही, बाबाला आरामाची गरज आहे आणि आराम करू द्या. आता बयो विचारायला जाते की काय टेस्ट झाल्या काय नाही, पण आता बयोला सुद्धा तिने कटवले तिथून गौतमीने. इरा आरोला पण घरी घेऊन जातीये, पण आता बयो बघते गौतमी निघून गेली आणि ती पुन्हा येते आणि या सविताला रिक्वेस्ट करते की, सविता मावशी प्लीज मला आज जाऊ द्या ना. गौतमीने हिला सुद्धा स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की कोणाला आज जाऊ द्यायचं नाही. सविता नाहीच म्हणत असते, पण बयो म्हणत असते, बरं मला एवढं तर सांगा, बाबांवर काय ट्रीटमेंट चालू आहे, कसल्या टेस्ट झाल्या, काहीतरी सांगा. सविता म्हणते, तुला जी माहिती हवी आहे ना ती दुष्यंत सरांकडनं परमिशन घे, मला काहीही माहिती नाही आहे. मग आता बयो जात असते मूड ऑफ होऊन तिचा, म्हणजे नाराज झालेली असते. तर सविता तिला पुन्हा बोलवते आणि म्हणते, हे बघ बयो, 2 मिनटं घे फक्त, भेट तुझ्या बाबांना, तुझे उपकार आहेत माझ्यावर म्हणून मी हे करते आणि कोणाला सांगू नकोस. बयो म्हणते, थँक्यू हं सविता मावशी, मी नाही सांगणार कोणाला.
बयो आज जाते, शुभंकरांचा हात धरते आणि म्हणते, बाबा बरे आहात ना तुम्ही? तुमची ही अवस्था कोणी केली आहे सांगा ना मला. डॉक्टर शुभंकर फक्त असे डोळे उघडून बघतायत बयोकडे, त्यांना काही कळत नाही आहे. ते ग्लानीमध्ये आहे आणि त्यांची अवस्था खूपच भयंकर दाखवली आहे प्रेक्षकांना, असं म्हणायला हरकत नाही आहे. बयो आता तिथे असलेले काय काय ट्रीटमेंट चालू आहे त्या नोटपॅडवरती बघती आहे. आता तेवढ्यात सविता येते आणि तिच्या हातातनं हिसकावून घेते आणि म्हणते, काय गं, तुला सांगितलं ना मी, कोणाला परमिशन नाही आहे हे सगळं बघायची, जा निघ इथून. बयो आता तिथून जात असते तेव्हा जाताना म्हणते, सविता मावशी आता तरी सांग ना गं मला, तुला हे सगळं माहिती होतं का? बाबा तर सापडले ना, प्लीज सांग ना, बाबा कुठे होते, कशा अवस्थेत होते, हे सगळं तुला माहीत होतं ना? सविता काहीच बोलत नाही. बयो म्हणते, बरं ठीक आहे, नको सांगूस काही, पण खरंच थँक्यू सो मच, तुझे खूप उपकार झाले. आणि ती गळाभेट घेते सविताची. सविता म्हणते, जा बाळा लवकर, कोणी आलं ना तर प्रॉब्लेम होईल. बयो आता तिथून जात असते प्रेक्षकांनो. इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय गौतमीने दुष्यंतला सांगितलंय की आरव आणि बयो आता या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहेत असं म्हणतात. तर आता इकडे आरव बयोला आनंदाने काहीतरी खीर खाऊ घालत असतो. गौतमी आणि इरावरून बघतात आणि इरा बयोला काय बाय सुनवते, ही सगळं ह्यासाठीच करत होती, हिला घरात घुसायचं होतं ना आपल्या, म्हणून हे सगळं करत होती ही. म्हणजे बयोशी कोणी चांगलं पण वागायचं नाही यांच्या घरातल्या लोकांनी. असो, पण आता बहुतेक तरी बयोला हे जीवे मारायचा प्रयत्न करताय म्हणून कोणीतरी बयोचा पाठलाग करते आणि बयोच्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न करते. आता अभिराम तिथे असतो म्हणून जोरात ओरडतो. प्रेक्षकांनो, ही मालिका खूपच किचकट होत चालली आहे. पण आता ह्या बयोला गौतमीचा हात आहे या सगळ्या किडनॅपिंगच्या मागे आणि शुभंकरांच्या ह्या अवस्थेच्या मागे. तर आता ती हे सगळं शोध कसा घेते, काय घेते, हे बघणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आवडला ना रिव्ह्यू तर मग प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.